बागपत येथील गावातील शेतकरी प्रभास शर्मा आपल्या शेतात शेती करत होते. अचानक त्यांना जमिनीतून कोणतरी ठोठावत आहे असा भास झाला. त्यांनी गावातल्या लोकांना कळवले. गावकऱ्यांनी मिळून खोदकाम सुरू केले. यावेळी त्यांना समोर जे काही दिसले त्याने सगळेजण हादरले. एक दोन नव्हे तर तब्बल 106 मानवी सांगाडे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने पुरातत्व खात्याला कळवले आणि सुरू झाले त्या जागेचे सर्वेक्षण. पुरातत्व खात्याने तिथे खोदकाम सुरू केले. त्यातून आणखी काही वस्तू जमिनीतून बाहेर येत होत्या. यमुना नदीपासून 8 किलोमीटर अंतरावर सिनोली गाव आहे. या गावातच ही घटना घडली आहे. सिनोली गाव सुमारे 4000 बिघामध्ये पसरली आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 11,000. त्यात जाटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दलित आणि मुस्लिम कुटुंबही या गावात आहेत. शेतकरी प्रभास शर्मा यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय पुरातत्व खात्याच्या टीमने त्या शेतात उत्खनन सुरू केले आहे. टीमने आधी 106 मानवी सांगाडे काढले. त्यांची कार्बन डेटिंग केली असता हे सांगाडे 3000 वर्षांहून अधिक जुने असल्याचे आढळून आले आहे. आणखी उत्खनन केले असता तिसऱ्या टप्प्यात या टीमला मोठे यश मिळाले. यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी देखील त्यांना बघायला मिळाल्या आहेत.